नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. काव्याच्या सोनोग्राफीनंतर जी घटना घडली आहे त्या घटनेमुळे काव्य फार दुखावलेली असते. रम्या मात्र ह्या गोष्टीचा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळणार. चला तर मग आजच्या भागामध्ये काय आहे ते आपण पाहूया. तर आपण पाहू शकतो की लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या भागामध्ये काव्या विचारत असते की जीवा खोटं बोलतो ना, त्यावेळेला तो फिंगर क्रॉस करतो. नंदिनी ताईची त्याने शपथ घेतली की आर्य त्याच्यापासून प्रेग्नेंट नाही आहे. तर ह्या वेळेला तो त्याचं बोट फिंगर क्रॉस केलेली होती, ती तुम्ही पाहिलं होतं का? तर ही गोष्ट ऐकल्यानंतर आता आपण पाहतोय इथे पार्थ एकदम रागाने काव्याला म्हणू लागतो, तुला काय माहिती की तो दरवेळेला असंच करतो. त्याच्या आवडी-निवडी, आठवणी त्या सगळ्या तुला अजून पण येतात का? त्याच्या काय काय खोडी आहे त्याला आणखी, किंवा काय काय त्याच्या सिक्रेट आहे हे तुला अजूनही माहिती आहे? एवढं लक्षात आहे तुझ्या? एवढं मनापासून प्रेम केलं होतंस तू? ही गोष्ट ऐकल्यानंतर काव्या मन दुखावल्या गेल्यामुळे ती शांत होते. समोरचा व्यक्ती आपल्याला अशा काही गोष्टी विचारतोय, याच्यावरती काय बोलावा त्या क्षणाला खरं तर कळतच नाही. तर आता इथे पार्थने जो प्रश्न विचारला आहे की तू अजूनही जीवाबद्दल विचार करते का, याच्यावरती मात्र ती गप्प राहते. इकडे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. नंदिनी टेन्शनमध्ये आहे. तिने रागारागाच्या भरात खूप जास्त बोललेलं असतं जीवाला, आणि जीवा मात्र आता मन दुखावलेल्या अवस्थेत बसलेला असतो. त्याच्याकडे ती एक कटाक्ष टाकते आणि तो क्षण तिला आठवतो की ज्या क्षणाला ती ते आर्यासोबतचे क्षण आठवते. आर्या कशी वागते ते आठवते, आणि जीवा तिच्या बाबतीत किती लपाछपी करतोय ते आठवतं. ते ह्या सगळ्या गोष्टींनी तिचं मन दुखावलं गेले. तिलाही वाईट वाटते आणि ह्या गोष्टीमुळे ती खूपच स्वतःला एकटी समजू लागलेली. जीवा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करत नाही साधा. त्याला पण ते आठवतं की इथे आपल्याला नंदिनीने खूपच जास्त बोलले, खूप जास्त आरोप लावले. म्हणजे नंदिनीचं म्हणणं आहे की आर्याला आपण सरोगसीसाठी चूज करून खूप मोठी चुकी केली. आपलं बाळ तिच्या पोटात दिले, ही गोष्ट चुकीचीच झाली आहे आणि हा निर्णय चुकला आहे, असं ज्यावेळेला नंदिनी म्हणते आणि रडते त्यावेळेला ती बोलते की आपलं पुन्हा एकदा 16 डिसेंबर होणार, आपण वेगळे होणार जर आर्या आपल्या दोघांमध्ये जर कायम येतच राहिली तर. ह्या गोष्टीने जीवा दुखावला गेला आहे. जीवाला फार वाईट वाटतं की इतके सहज कशी काय बोलून गेली की हे आपल्यामध्ये 16 डिसेंबर घडणार. तर आता तो पाहतोय की ती बोलते की नाही, पण आता इथे नंदिनीने त्याच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याच्याकडे रागारागाने पाहते, तिथून निघून जाते. पण त्याच वेळेला डॉक्टरांचा फोन आलेला, तर इथे कॉल येतो जीवाच्या फोनवरती. डॉक्टरचं नाव असतं. आता ही कोणती डॉक्टर आहे, आर्या डॉक्टर आहे की भलतीच डॉक्टर आहे माहीत नाही. आता तो फोन उचलून ती जीवापर्यंत नेऊन देते. जीवा तो फोन बघतो आणि मग त्या फोनला पाहत तो नंदिनीकडे एक कटाक्ष टाकतो. नंदिनी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते की कोणाशी बोलतोय आणि कोणाशी नाही. नंदिनी पण त्याच्याकडे पाहत असते. तर दोघंही एकमेकाकडे बघत असतात. आता इथे जीवा फोनवरती बोलू लागतो की डॉक्टर मला अपॉइंटमेंट घ्यायची, आजच्या आज मला काय तो निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय मी ठरवला आहे त्या पद्धतीनेच होणार. आता याने कुठला निर्णय घेतला आणि कोणत्या डॉक्टरकडे जायचं आहे हा प्रश्न नंदिनीला पडला आहे. मग ती जीवाला म्हणते की काय चाललं आहे तुझं, सांगतोस का? तर तो म्हणू लागतो की तुला कशाला सांगणार मी, माझं बघतो काय करायचं. तर तुझं काय दुखतं आहे का, कुठल्या डॉक्टरकडे चाललं आहे म्हणत नंदिनी त्याला प्रश्न विचारू लागते. तर तो आता इथे फार मन दुखावल्या गेल्यामुळे तो म्हणू लागतो की आपल्या दोघांमध्ये काही नातं उरलं आहे का, आणि तू कुठल्या हक्काने मला एवढे प्रश्न विचारते. तर तो म्हणतो, ती म्हणते की तुला आता मी जे विचारते ते प्रश्नाचं उत्तर दे. तर तो सांगू लागतो की मी आर्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार, बाळाचं ऑपरेशन करून टाकणार. ही गोष्ट कळल्यावरती खूप मोठा शॉक आपल्या नंदिनीला बसला आहे. ती आता भानावर येते का, चला आपल्याला पुढे गेल्यावरच कळणार आहे. जीवा तिला म्हणू लागतो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे ती आपल्या दोघात येते, आड येते. माझ्या बाळाचं स्वप्न जे मी पाहत होतो त्याच्यामुळे जर तुला इतका त्रास होणार असेल, तू मला जर सोडून जाणार असेल तर नको ते बाळ मला त्याच्या मोहात पडायचंच नाही. मला फक्त तू हवी आहेस. तुझ्यासाठी मी माझ्या बाळाचाही त्याग करू शकते. फॉल्टी बायको म्हणालीस ना तू, माझी बायको फॉल्टी नाही आहे, असं तो हक्काने म्हणतो. नंदिनी आता इथे इमोशनल झालेली पाहायला मिळणार. तो आता इथे त्याच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करू लागल्या नंदिनी पुढे. तो कधी चुकलाच नाही असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तो एकदम त्याची बाजू ठामपणे मांडताना आपल्याला इथे पाहायला मिळणार. नंदिनी आता त्याच्याकडे पाहत असते, ऐकत असते सगळं काही. तो किती ठामपणे सगळं काही सांगू लागला आहे की मी काहीच चूक केलेली नाही किंवा मी करणारही नाही, मला बाळ नको आहे, मला तू हवी आहेस. दुसरीकडे आपण पाहतोय पार्थने आपल्या काव्याला जो प्रश्न विचारला आहे ना, तू अजूनही जीवाचा विचार करतेस का, तर त्यावेळेला ती एकदम निशब्द होऊन गेली. थोड्या वेळासाठी मन दुखावलं गेलं.
पार्थ पण अजूनही रुसलेलाच आहे. तर आता पार्थची समजूत काढण्यासाठी तीही त्याला सांगू लागते, जे घडलं ते माझं भूतकाळ होता, पण आत्ता माझं भविष्य आणि वर्तमान तुम्ही आहात. तुमचा सोडून मी कुणाचाही विचार या क्षणाला तर केलेलाच नाही. राहिला तुमच्या आठवणी आणि तुमच्या सवयी सांगायचा जर विषय असेल तर त्या मला खूप चांगल्या माहिती आहे. माझ्या बुक्क्याला काय काय आवडतं. माझा बुक्का ऑफिसमध्ये जातो तरी तिथे बसून माझ्यासाठी रील्स पाठवतो. माझा बुक्का तिकडे गेला आहे तरी माझ्यासाठी काय काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. सांगू अजून सांगू असं म्हणत कितीतरी गोष्टी सांगू लागते आणि आपला बुक्का हसला म्हणून काव्या त्याला चिडवू लागते. तर हा पार्थ आता रुसलेला होता, तर तो आता मूड फ्रेश झाल्यामुळे आता चांगला झाला आहे. तर आपण इकडे हे पाहू शकतो की नंदिनी आता जीवासोबत भांडू लागलेली, की कुठल्या अधिकाराने तुम्ही एकट्यानेच निर्णय घेतला की बाळ आता आपल्या जगात येऊ द्यायचं नाही. ते बाळ माझं पण आहे ना. तर थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणत नव्हती माझं बाळ आहे, फक्त ते आर्य आणि माझं असं म्हणत होतीस ना. हे म्हणाल्यानंतर इथे नंदिनी त्याच्याशी वाद घालू लागते. मात्र आता इथे जीवा म्हणू लागलेला आहे की मी जो निर्णय घेतला आहे तो आता बदलणार नाही. आपल्यामध्ये 16 डिसेंबर जो होणार असेल तर ते होऊ नये, त्याच्यासाठी मी हे करतो आहे आणि मी हा निर्णय घेतला आहे, त्याच्यावर मी ठाम राहणार आहे. आजच मी घेऊन जातो आहे आर्याला डॉक्टरांकडे आणि अबॉर्शन करून टाकतो. ही गोष्ट ऐकल्यानंतर नंदिनी मात्र आता इमोशनल होते, रडू लागते आणि तिने रागाच्या ओघामध्ये जे जे बोललं त्याच्यासाठी सॉरी बोलू लागते. अगदी कान पकडून सुद्धा माफी मागत असते. जीवा मात्र म्हणतो की तुला मी चुकलो ते दिसलं, पण मी तुझ्यावरती किती प्रेम करतो ते नाही दिसलं. तू मला एवढंच समजून घेतेस ना, तर ही गोष्ट तुला एवढी समजली नाही की माझ्यासाठी तू महत्त्वाची आहे आणि तू मला म्हणतेस का मी आर्याच्या मागे मागे पुढे पुढे करतो. तर आता इथे नंदिनी म्हणू लागलेली की मला जे खटकलं जे कळलं ते मी बोलले, पण माझा काही बोलण्याचा अर्थ तसा नव्हता की लगेच आत्ताच्या आत्ता तुम्ही निर्णय घेऊन बाळाचं या जगातलं अस्तित्वच मिटवून टाका. मला माझं बाळ हवं आहे. तर आता इथे जीवाशी ती वाद घालू लागते. जीवा तिला बोलत असतो की जर तुला नसेल करायचं माझ्यासोबत सरोगेसीचं तर मला आत्ताच सांग, पुढे जाऊन ह्या गोष्टीचा त्रास नको व्हायला. आणि इथेच आपली नंदिनी पुन्हा एकदा इमोशनल फुल बनताना दिसणार. आर्याचा जो प्लॅन आहे तो तिला खरंच कळला आहे, पण आता इथे जीवाला तो कळलेला नाही. जीवा त्या प्लॅनमध्ये अडकणार का? जाता जाता नंदिनीला इथे जीवा अडकवून जाणार का? हे तर आपल्याला पुढे जाऊन कळणारच आहे. पण इमोशनल झालेली ही जी नंदिनी आहे ती आता आपल्या जीवाची माफी मागू लागते आणि जीवाला म्हणू लागते की प्लीज माझं ऐका, असं काहीही करायचं नाही. मी आत्ता चुकले, मी तुमच्यावरशी असं बोलायला किंवा चिडायला नको होतं. तर आता इथे काहीतरी अपशब्द म्हणजे मी हे जग सोडून जाईल वगैरे असं काहीतरी जीवा म्हणतो. तर त्याच्या तोंडावरती हात ठेवत ती त्याला म्हणू लागते हक्काने की असं काहीही बोलायचं नाही आणि असं काही होणारही नाही आहे. तर आता तो तिथे म्हणतो का नाही होणार? तू तर आत्ताच तर म्हणाली आपण दोघं पुन्हा एकदा वेगळे हो. तर आपण इकडे पाहू शकतो की काव्या नेहमीप्रमाणे अभ्यास करण्यासाठी बसलेली असते. तिथे मात्र आता आपला पार्थ जातो आणि तिला म्हणू लागतो की मी काही बुक्स वाचतो आहे ज्याच्यामध्ये असं दिलं आहे की प्रेग्नन्सीच्या वेळेला ना सोनोग्राफी किंवा डॉक्टरांची मीटिंग अजिबात चुकवायची नसते. तर आज सोनोग्राफीची मीटिंग आहे तर आपल्याला जायला हवं. तर इथे आपली काव्य चिडचिड करत असते की मी आज हा अभ्यासही केलेला नाही, माझा खूप वेळ वाया गेला आहे, माझ्यासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, मला अभ्यास करू द्या ना प्लीज. पण तो म्हणतो असतो की मी जे पुस्तक वाचले त्याच्यामध्ये खूप चांगला सल्ला दिला आहे की बाळाची जी प्रोग्रेस आहे किंवा जे काही असतं ना ते टाईम डेट किंवा सोनोग्राफी अजिबात चुकवायची नाही. तर मी बाळाच्या बाबतीत कुठलेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अगदी तुमचा अभ्यासही नको. अभ्यासाचा विषय म्हटल्यावर काव्य किती इमोशनल झालेली असते माहिती नाही, तिला अजिबात वेळ वाया घालायची नाही. तर आता ती त्याला हट्ट करत असते की मला ना खरंच अभ्यास करू दे ना, आपण नंतर जाऊया ना सोनोग्राफीसाठी. पण इथे काव्याचं म्हणणं काही केलं ऐकायला फार तयार नाही आहे. कारण त्याचं म्हणणं आहे की सोनोग्राफी वेळेतच झाली पाहिजे. काही प्रॉब्लेम असले, काही क्रिटिकल काही गोष्टी असल्या तर त्या आपल्याला वेळेत कळायला हव्या. बाळाच्या बाबतीत कुठलीच रिस्क नको. ही गोष्ट म्हटल्यानंतर पुन्हा एकदा तिथे दोघांमध्ये वाद होतो. आता चिडलेली काव्या पुस्तकांची जी रास आहे ती आपटते आणि म्हणते की मला ना अजिबातच अभ्यास आता करायचंच नाही. चला तुम्ही म्हणताय ना हॉस्पिटलमध्ये, तर हॉस्पिटलमध्ये जाऊ. आत्ताच्या आत्ता ती सोनोग्राफी काय तुमचं ते एकदाच करून घेऊ. अभ्यास काय मी रोजच करते, तो काय चालूच असतो. अभ्यास केलाच पाहिजे का? काही नाही, काही होत नाही. तुमचं महत्त्वाचं काम आहे, तुमचंच काम आपण पहिले करूया. असं रागवलेली रुसलेली काव्या त्याच्याशी जोरजोरात बोलू लागते. काव्या त्याचं काही म्हणणंच ऐकून घ्यायला तयार नाही. तो काय सांगतोय ते पण ऐकून घ्यायला तयार नाही. अभ्यास तिचा महत्त्वाचा आहे, तिला फक्त अभ्यासच दिसतो. ह्या गोष्टीचा आपल्याला पाहायला मिळेल की पार्थला जरा वाईट वाटतं.
की आपण काव्यासोबत असं बोलायला नको आहे, पण आत्ता करणार काय? मेन म्हणजे सोनोग्राफी. तिची वेळ आणि काळ चुकता कामा नये. काय असलं प्रॉब्लेम तर आपल्याला वेळेत कळायला हवा की नको? तर आपण इकडे हेही पाहू शकतो की तो इमोशनल होतो, ती पुस्तकं बंद करतो. त्याला वाईट वाटत असतं की आपण काव्याचं मन दुखवलं. पण आता सोनोग्राफी महत्त्वाची असल्यामुळे सोनोग्राफीला आता ते दोघंजणं निघतात. तर आपण इकडे पाहतोय की ही जी इमोशनल फूल बनलेली आपली नंदिनी आहे ना, ही आपल्या जीवाची कान पकडून माफी मागते आणि त्याला मग घट्ट अशी मिठी मारते. आता तो तिला म्हणत असतो की पुन्हा मला सोडून जायच्या गोष्टी करायच्या नाही. आपल्यामध्ये कधीच कोणी येणार नाही. वचन देतो मी तुला आणि लग्नानंतर होईलच प्रेम. झालंच ना. तर आपण इकडे पाहू शकतो, पण ह्या प्रेमाला आर्या नावाचं जे ग्रहण लागले, दृष्ट लागली आहे, त्याचं काय करणार हे दोघंजणं? आर्याची कशी समजूत काढणार? आर्याकडे त्यांचं बाळ आहे. ते बाळ ती त्यांना नक्की देईल ना? तर आपण इकडे हेही पाहू शकतो की सोनोग्राफी झाल्यानंतर रिपोर्ट आणण्यासाठी पार्थ गेलेला असतो. काव्या वाट पाहत असते. तर आता इथे तिला वाटत असतं की चला झाली बुवा एकदाची एकदा तुमची म्हणण्याप्रमाणे सोनोग्राफी. आता मी माझी मोकळी. चला मला पटकन घरी घेऊन चला, म्हणजे मला अभ्यासाला वेळ भेटेल आणि मला अभ्यास करायला हवा, असं म्हणत ती इथे बोलत असते. पण तिचं लक्ष पार्थच्या चेहऱ्याकडे नसतं. पार्थचा चेहरा ना पार उतरून गेला आहे. त्याचा रंगच उतरून गेला आहे. कारण काय तर आता इथे कारण म्हणजे इथे सोनोग्राफीमध्ये जो रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टनुसार बाळाच्या हेल्थवरती काहीतरी परिणाम होतो आहे. बाळाची तब्येतीकडे काळजी घ्यायची खूप गरज आहे. तर आपल्या बाळावर आलेले हे जे संकट आहे हे पार्थला कळल्यामुळे पार्थ आणखी जास्त चिडचिड करतो आहे की आधीच आपण सोनोग्राफी करायला हवी होती. आपल्याला वेळ झाला. आधी जर कळलं असतं तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या. ह्या चुकीच्या वागण्यामुळे काव्याच्या आता घरी आल्यानंतर रम्याने लगेच त्याचा वापर केलेला आहे. रम्या इथे काव्याला म्हणू लागते की आता तुला घराच्या बाहेरच जाता येणार नाही. बाळाच्या हेल्थसाठी तुला स्वतःची काळजी घेण्यासाठी घरातच थांबावं लागेल. इथून पुढे जर तुला सांभाळता येत नसेल तर आत्ताच सांगून टाक ना, तुला बाळ सांभाळता येणार नाही. आणि जर बाळ सांभाळायचं असेल तर तुला कायमचं घरातच बसावं लागेल. ही गोष्ट ऐकल्यानंतर आपली काव्य संतापते, चिडते आणि म्हणते की मी एक प्रगतशील काळातली मुलगी आहे. मला दोन्हीही गोष्टी मॅनेज करता येतील. शिक्षणही होईल, माझं बाळही मी छान प्रकारे सांभाळेल. मला घरात बसायची काहीच गरज नाही आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवेल. आता काव्य रेषेला पेटली आहे, खूप चिडलेली आहे. आता ही जी काही बोलते तसं ती करूनही दाखवेल का? चला तर मग आता घेऊ आपण छोटीशी विश्रांती. पुढे येणारी ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.